नमस्कार मित्रांनो, आपला स्वागत आहे इतिहास क्रांतीवीरांच्या सिरीजमध्ये। आपण पाहतोय सुमारे 100 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेडर रामोशी समाजातील 2 वीरांची सत्य कहाणी भाग 22 पाहिलेत। आज पाहणार आहोत भाग 23। भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 23ला सुरुवात करूया। कपाळावर हात मारून पाटील मटकन खाली बसला। त्याने दोन्ही हातांनी आपले डोके धरले होते। उघड्या डोळ्यांनी जळत असलेल्या गंजेची आग आता पाटलाच्या डोक्यात शिरत होती, पण उघडपणे पाटील मनात असलेल्या बाजा बेजाचे नाव घेण्यास धजावत नव्हता व एकही शब्द बोलल्यास पाटलाची हिंमत होत नव्हती। दुसऱ्या दिवशीच पाटलाने तडक म्हसवडला जाऊन गंज जळाल्याचा गुन्हा ठाणे अंमलदाराकडे नोंदवला। थोडी हिंमत करून खिंडीतल्या रामोशावरच वहीम असल्याचे ठाणे अंमलदाराला सांगितले व त्याचेच हे काम असले पाहिजे असे अंमलदाराच्या मनात भरविले। इकडे खिंडीत बाजा बेजाने काल गावात घडलेला सर्व प्रकार श्रीपतीच्या कानावर घातला। तुम्ही हजेरी लावून परतल्यानंतर आम्हा दोघांस पाटल्याच्या दारापुढे पडलेला बाबळीचा बुडका फोडण्यास अंमलदाराने सांगितले। आमच्याकडे काही इलाज नसल्याने आम्ही उपाशी पोटाने तो बुडका दिवसभर मुकाट्याने फोडला। साधी जेवणाची चौकशीही पाटल्याने आमच्याकडे केली नाही। पाटल्याच्या बुडका फोडण्यास लावल्याचा हा अन्याय आहे का नाही, अशी ही विचारणा बाजाने श्रीपतीस केली। श्रीपती गप्प होता। झाला प्रकार त्याच्या ध्यानी आला। पुढे बाजाने सांगितले की उपाशी पोटाने आम्ही घासलेट व माचीस घेऊन पाटल्याच्या रानात येऊन पाटल्याची गंज पेटवून बदला घेतला आहे। आता यापुढे खिंड सोडून आपणास इतरत्र गावी राहण्यास जाणे भाग। गुरेढोरे हाकत खिंड ओलांडून रातोरात पलीकडील खिंडी शेजारचा आहे, याशिवाय काही पर्याय नाही हे ओळखूनच श्रीपतीने बायका पोरांसह हिवरवाडी खालील देशमुख मळा गाठला व या वस्तीवर मुक्काम ठोकला। हिवरवाडी गाव खटाव तालुक्यात असल्याने व खिंड ही शेवेलगत मान तालुक्यातील असल्याने म्हसवडच्या ठाणे अंमलदारांना तपासासाठी तालुक्यात जाता येत नव्हते व खिंडीतून तसा पाऊल रस्ताही नव्हता याची खात्री श्रीपतीने करून घेऊनच खिंड सोडलेली होती व थोडा निर्धास्त झाला होता। दुसरे इकडे ठाणे अंमलदार कुकुडवाडला 2 दिवसांनी आल्यानंतर झळालेल्या पाटलाच्या गंजीचा जागेवर जाऊन रितसर पंचनामा केला। त्या चाकरीचे मजूर होती, थोड्याफार येत होते तशी गुन्हेगाराचे जिने बाज्यांतूनच स्वाभी अन्यायाविरुद्ध ब म्हणे खऱ्या आ असल्यामुळे या होती म्हणून ब वाढवून पाटील मनावर घेण्याचे ठरवूनच कातर खटावच्या दिवसापासून खिंडीतले रामोशी सकाळ संध्याकाळ हजेरी लावण्यास चावडीकडे अजिबात फिरकलेच नाहीत। त्यामुळे सखाराम पाटलाने या गोष्टीचा आधार घेऊन लगोलग म्हसवड गाठले। तेथे ठाणे अंमलदाराची भेट घेऊन कुकुडवाड गावच्या खिंडीतले रामोशी चावडीवर हजेरी लावण्यास येत नसल्याचे सांगून कातर खटावाच्या त्यांना फरारी गुन्हेगार म्हणून घोषित केल्याचा फतव्याचा कागद घेऊनच कुकुडवाडला माघारी आला। माघारी येताच पाटलाने आपल्याकडील फतव्याची तराळाकडून रातोरात गावात तशी दवंडी देऊन अंमलबजावणी केली। करून बळकाव अन्याय हा करून द्याव्याच बोंबाले गावी पाटलाने बळक घेऊन त्यांनी हे पाटलाला अद्द आपल्यावरील झालेला अन्याय सहन करण्यापेक्षा खिंडीतल्या रामोशांनी फरारी गुन्हेगाराचे जीवन जगणेच पसंत केले व येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवली, केवळ अन्याय सोसण्यासाठीच की काय म्हणून। रामोशी समाज हा जन्माला आला असावा। स्वतःच्या रानात आपण स्वतः गावातील कष्ट करून पिकवलेले धान्य धड आपणाला खाता येत नाही व खाऊ जात नव्हते, यास हे सर्व धनदंडगे लोक कारणीभूत होते। स्वतःच्या स्वार्थासाठीच चाकरीचे मजूर म्हणूनच त्यांना राबवण्याची मानसिकता या धनदांडगाची होती। थोड्याफार फरकाने सगळ्या गावोगावी रामोशी समाजाला असे अनुभव येत होते, तशी त्यांची ससेहोलपट चालू होती। हा कष्टाळू समाज यामुळेच गुन्हेगाराचे जिने जगत होता। बाजा बेजासारख्या तरुण रक्ताची ही प्रचंड हेळसांड चालू होती। यातूनच स्वाभिमान उफाळून आला व त्यांनी आपल्यावर चाललेल्या अन्यायाविरुद्ध बंडाचा झेंडा हाती घेतला।
रोज गावात जाऊन हजेरी लावणे म्हणजे खऱ्या अर्थाने गुलामी कबूल केल्यासारखेच होते. हाच अर्थ निघत असल्यामुळे या जाचक नियमाविरुद्ध बंड करणे काळाची गरज निर्माण झाली होती. म्हणून बाजाबेजांनी आपल्या समाजातील तरुणा पोरांची जवळीक वाढवून पाटीलकीच्या दुष्ट प्रवृत्तीला व सरकारच्या दडपशाहीला उत्तर देण्याचे मनावर घेतले. समाजातील गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्या लोकांची माहिती घेण्याचे ठरवूनच बाजाबेजा या दोघांनी आपला मोर्चा खटाव तालुक्यातील कातर खटावच्या जुलमी पाटलाकडे वळवला. पैशाचे आमिष दाखवून या कातर खटावच्या पाटलाने बोंबाळे गावच्या रामोशी लोकांच्या जमिनी फसवणूक करून बळकावल्याचे बाजाबेजाच्या कानावर आले. आपल्या बांधवांवरील अन्याय हा आपलाच आहे असे समजून मनातल्या आजपर्यंतच्या रागाला वाट करून द्यावयाची असे दोघांनी ठामपणे ठरविले. आता दोघेही हिवरवाडी सोडून बोंबाळे गावी हजर राहिले व त्यांनी बोंबाळे गावातील सर्जा रामोशाची जमीन पाटलाने बळकावली होती त्याची सविस्तर माहिती खुद्दा सर्जा रामोशाची गाठ घेऊन त्यांनी घेतली. सर्जाकडून सर्व हकीकत ऐकून घेऊन या कातर खटावच्या पाटलाला अद्दल घडवण्याचा पक्का निर्धार केला. नंतर त्यांनी आजूबाजूच्या गावातील आपल्या रामोशी समाजातील तरणी पोरण जमा करून प्रत्यक्ष कृती करूनच दाखवण्याची तयारी चालू केली. त्यासाठी पैशाची अडचण दूर करण्याची कातर खटावच्या याच पाटलाकडे जमा झालेली सरकारी वसुलीचीच रक्कम पळवून नेण्याची योजना बाजाने आखली. लोकांची मुस्कटदाबी करून माया जमविण्याचा त्याचा धंदा होता व रोज चावडी पुढे कातर खटावच्या पाटील हा चैनी व रंगेल वृत्तीचा होता. गावातील गोरगरीब डोंबारांची पालेवस्ती करून राहत होती. पाटलाला मिळणारा आयता पैस डोबळणी नाचविण्याचा छंद होता. कातर खटावच्या चावडी मागे ओढ्यालगत तो डोंबारांच्या नाचगाण्यावर उधळायचा. गावातील लोकांना हे माहीत असूनही ते त्याच्या गुंडगिरी पुढे काहीही करू शकत नव्हते. चावडीच्या पाठीमागील बाजूला एक अडगळ्याची खोली होती. त्या खोलीत त्याने आपल्यासाठी दारूचे भट्टी सुरू केलेली होती व रोज आपल्या हाताखालच्या गुंडाकरवी गावातील गोरगरिबांच्या कोंबड्या रात्रीच्या चोरून आणून त्यावर हा पाटील दारू पिऊ दाव मारीत असे. शिवाय सोबत 4-2 गुडे तगे साथ देण्यास तयार होते. अशा या पाटलाची पुरी माहिती घेऊन या पाटलास अद्दल घडविण्याच्या तयाने सरकारी वसुलीची रक्कम जमा झाल्याची खबर घेतली. हा पाटील रक्क कोठे ठेवतो याची पूर्ण शहानिशा केली व हा वसुलीचे चांदवडी रुपये हा पाटील चावडीच्या तिजोरीत ठेवत असतो अशी खात्रीशीर माहिती या दोघांनी काढून घेतली. हाताशी लागत स्थिती होती. शेतसाऱ्याच्या हिकमतीने याशिवाय पाटलाच्या खासगी व्याज कमाविण्याचा सावकारी धंदाचा होता. दर रविवारी कातर खटावच्या बाजार भरत असायचा व या बाजाराच्या दिवशी पाटलाचे गुंड आजूबाजूच्या परिसरातील या पाटलाकडून व्याजाने के घेतलेल्या कुडांच्याकडून दमदाटीने व्याज वसुली करीत होते. यातच बोंबा गावची बरीच रामोशी मंडळीही या पाटलाच्या सावकारी पाशात अडकलेले होतीच. कुकुडवाडच्या पाटलाने इकडे खिंडीतील रामोशी लोकांची खोपट स्वतः पेटवून त्याची राख केली. पाटलाचा राग वाढतच होता परंतु रामोशी हाताशी लागत नव्हते. याचा राग या खोपटावर त्याने काढला. अशीच एकंदर स्थिती होती. त्याने अशातच मामलेदाराकडे हेलपाटे घालून बाजाबेजाच्या शेतसाऱ्याच्या थकलेल्या हफ्त्यासाठी जमीन जप्तीचा हुकूम पाटलाने मोठ्या हिकमतीने मिळवून गावी आणला व मोठ्या हुशारकीने लोकांना सांगत तराराकडून या जप्तीचे हुकुमास जाहीरपणाने प्रसिद्धी दिली. काही केल्याने पाटलाच्या मनातील बाजाबेजाचा राग काही कमी होत नव्हता. आता बाजाबेजा या दोघांनी ठरवून एक दिवस पुकळेवाडीला सोन्या धनगराची गाठ घेण्यासाठी रात्री अंधार होण्याच्या वेळी पुकळेवाडीला येऊन दोघे दाखल झाले. आपल्याकडे 2 बैल व कालवडी सांभाळण्याचे डोईजर झाल्याने ही जनावरेही सोन्या धनगराला देण्याचे कबूल करून त्याच्याकडून श्रीपतीने शेतसारा भरण्यास घेतलेल्या रकमेची परतफेड केली. त्यांनी सोन्या धनगराला 2 घोडी पंढरपूरहून आणून देण्याची गळ घातली. काही आढेवेढे न घेता सोन्याने पण त्यांना 2 घोडी 15 दिवसात आणून बाजाबेजाकडे पोहोच केली. सोन्याकडून त्यांना त्यांच्या जमीन जप्तीची माहितीही मिळाली. बाजाबेजाने लागलीच कलेढोणला जाऊन खाशाबा वस्तादाची भेट घेऊन त्यांना आपली योजना सांगितली. त्यावर खाशाबानेही लगेच मदतीचे वचन दिले व त्याचबरोबर त्याने बाजावर आणखीही कामगिरी सोपवली. मासुण्याच्या त्यांच्या एका नातेवाईकाच्या पैशाच्या मोबदल्यात तिथल्या पंत इनामदार सावकाराने प्रॉमिसरी नोट व वचनचिठ्ठ्या करून घेऊन
आपल्याच मेहुण्याची मळ्याची जमीन सरकारी हुकूमनाम्याने हडप केली होती. याचा राग येऊन पंत सावकारालाही अद्दल घडविण्याची कामगिरी मोठ्या युक्तीने बाज्याबैजावर सोपवली. यासाठी स्वतः खाशाबाने आपल्याकडील 4 उमदी घोडी त्यांच्या हवाली केली. आता पहिली 2 व ही 4 मिळून 6 घोड्यांची संख्या जमा झाली.